मी आता तारामतीच्या पीकवरती आहे आणि पीकवरतून सनराईज बघायचा आता टाईम आलेला आहे आणि ह्याच्या आधी 3 तासापासून बसले एक टाईम लॅपसाठी. खूप छान आला. आता सबमिट करतोय वरती. कसं वाटतं आता? कसं वाटतंय? सनराईज कॅप्चर करू आपण मस्त. सनराईज कॅप्चर करतो खूप मजा येते आणि एक वेगवेगळा अनुभव असतो प्रत्येकाचा. कळसुबाईवरनं एकदा सनराईज बघितला, हरिश्चंद्रगडावरनं बघतोय, तारामतीच्या पीकवरनं बघतोय. हा एक म्हणजे वेगळाच अनुभव आहे. टाईम लॅप्स चालू आहे तिकडे आणि खूप मजा येते. थँक्यू. सो आता आम्ही तारामती शिखरचा पॅच करून हा असा सनराईज बघितला आम्ही. तारामतीवरून आता आम्ही जाणार होतो सुंदर अशा कोकण कड्यावरती. पडलं तर पकड बघता आता नाही पडल्यावर बघू. सो मित्रांनो, आता आपण कोकण कड्यावर बसलोय. असे कोकण कडे खूप आहेत महाराष्ट्रात. रतनगडला सुद्धा कोकण कडा आहे, जिकडून सांदन व्हॅलीचा रोड जातो. तिकडे सुद्धा एक छोटा कोकण कडा आहे आणि हा आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कोकण कडा. कोकण कडा म्हणजे काय? या कड्यावर उभं राहून कोकणपट्टा जो पश्चिमेकडे आहे त्याचा व्ह्यू दिसतो, त्याचं दृश्य दिसतं. आणि इथे येऊन तुम्ही फक्त निसर्गाचा अनुभव घ्या. निसर्गाशी मस्ती करू नका. निसर्ग खूप चांगला आहे, तितकाच तो वाईटसुद्धा आहे. कोणी तुम्ही त्याचा अतिरेक करू नका. या फक्त लांबून पहा, लांबून फोटो काढा, जवळ जाऊन सेल्फी काढू नका. सो हे असं काही ते करू नका की इथली वास्तू जी आहे ती 1-2 महिना बंद राहील तुमच्यामुळे. कोकण कड्यावरचं चिरागचं इमोशनल भाषण संपलं आणि आम्ही मंदिराच्या परिसरात आलो. महादेवाचे हे मंदिर सुमारे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे. नदीच्या उगमावर मंदिर असल्यामुळे नदीला मंदिराखालून कातळातून वाट करून दिली आहे. याला मंगलगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पाचनाई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यायोग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक खोली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्षे तप केला असे तिकडचे स्थानिक गावकरी सांगतात. अशा या मंदिराला पौराणिक इतिहास लाभला आहे आणि हे एक स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण दिसून येते. मंदिराच्या पुढे खालच्या बाजूला केदारेश्वर लेणी आहेत. ही गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे आणि मध्यभागी एक मोठे शिवलिंग आहे. ही गुहा 4 खांबांवरती उभी होती, पण सध्या इथे एकच खांब शाबूत आहे. असे मानले जाते की हे 4 खांब 4 युगांचे प्रतीक आहेत. मंदिराच्या बाजूला सुंदर असे पुष्करणी तलाव आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी इथल्या शिखरांची नावं असल्यामुळे या गडाचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्राशी स्थानिक दंतकथांनी जोडलेला आहे.
शिखराच्या पोटात एकूण 7 लेण्या आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे 8.5 फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही आमच्यासारख्या भटक्या ट्रेकर्सची राहण्याची सोय होते. नमस्कार. रायचंद्रगड इथे हे मिळतं बालाजी वेफर्स आणि इथे चाट चटापटा उलट आहे सॉरी थांब चटपटा कुरकुरे हे सगळ्या गोष्टी असतात. खा तुम्ही पोटभर खा पण कचरा करू नका. आणि इकडनंच घ्या. इकडे खूप तुम्हाला स्वस्त दरात मिळेल आणि तुमचं पोटभर तुम्ही खाऊ शकता. असे इथे चांगली सर्व्हिस मिळते. हॉटेलचं नाव आहे तुम्ही इथे वाचू शकता मोर्या हॉटेल मोर्या म्हणजे काय आमच्या मागेच एक गणपतीचा केव आहे त्याच्यावरून कदाचित हे नाव ठेवलं असेल मोर्या हॉटेल. इकडे या. इथे टेंटसाठी सुविधा आहेत चांगल्या. खूप काही गोष्टी चांगल्या सुविधा आहेत. तुम्ही इथेच या. इथे कुठे जाऊ नका. तिकडे जास्त काळोख असतो आणि इकडे जास्त गर्दी असते. त्यामुळे इथेच या. शांत जागा आहे. पुढे समोर मंदिर आहे. थँक्यू. आता हरिश्चंद्रगडावरून निरोप घ्यायची वेळ झाली होती. थोडी हुरहुर होती मनात, पण वेध लागले होते ते पुढच्या वाटचालीचे. 2 दिवसाच्या या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव आले. खूप गोष्टी समजल्या, खूप गोष्टी स्पष्ट झाल्या आणि म्हणूनच कोणीतरी म्हणून गेलंय, भ्रमण से मिटे भ्रम. आता जस्ट ठाण्यामध्ये पोहोचलो आम्ही. आता वाजले रात्रीचे परफेक्ट 1:13. तर हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. पुढच्या ब्लॉगसाठी आपण भेटत राहू. असेच छोटे मोठे कार्यक्रम करत राहू. त्यासाठी तुम्ही सोबत राहा आणि काळजी घ्या. थँक्यू. आजूबाजूला बघ जरा.